राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। 97,706 कोटींच्या विक्रमी पुरवण्या मागण्या सादर करण्यात आलेल्या असून मुंबई मेट्रोसाठी 3,372 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। आनंदघन बरसले रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मान्सूनच्या कोसळधारा। पुणे कोल्हापुरामध्ये पाऊस आलेला असून 8 दिवस राज्यामध्ये मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे। अल निनोचे अडथळे पार करत अखेर सोमवारी सकाळी मान्सून पुणे शहरामध्ये दाखल झालेला आहे। यंदा तो नियोजित तारखेपेक्षा तब्बल 15 दिवस उशिरा आलेला आहे। मान्सूनचा वेग पाहता आगामी 48 तासामध्ये तो मुंबईमध्ये पोहोचेल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे। राज्यामध्ये पुढील 8 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामधील 210 तालुक्यांमध्ये रेड झोन देण्यात आलेला आहे। 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये अत्यल्प तर 7 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला आहे। चांदेकसारे परिसरामध्ये पावसाची हजेरी लागलेली असून शेतकरी वर्गामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय। मृगगंधाने भारावले वातावरण। आनंदघन बरसलेले असून कोकणामध्ये मान्सूनच्या कोसळधारा। सांगलीत तुरळक ठिकाणी 8 दिवस राज्यामध्ये मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे। 28 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार। ढग एकवटत आहेत पण पाऊसच बरसेना। शेतकऱ्यांची धाकधूक कायमच आहे। मान्सूनच्या अडखडणाऱ्या वाटचालीने चिंता व्यक्त होत आहे। पाऊस लांबल्याने मशागती थांबलेल्या आहे। सांगोला तालुक्यामध्ये जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ताच नाही। पेरणीही थांबणार। दुष्काळाचे सावट कायम आहे। येलो अलर्टने नाशिककरांच्या आशा उंचवलेल्या असून प्रतीक्षा कायम आहे। पेरणी लांबल्यावरती विलंबनामुळे शेतीचे नियोजन कोलमडल्याने शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडलेले आहे। चांदवड नांदगावला वरुणराजाची जोरदार हजेरी बघायला मिळाली। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते। नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। भारताला भविष्यामध्ये करावी लागणार साखरेची आयात। अल निनो आणि इथेनॉलच्या मागणीने साखर उद्योगाचे चित्र बदलण्याच्या उंबरठ्यावरती आहे। अहिल्यानगर जिल्ह्याला किसान सन्मान निधीचे 111 कोटी रुपये 5.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। भुईमुग तसेच भात पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची केवलवाणी धडपड होते। कासरवाडी परिसरामध्ये पाठीवरती पंपाने बादलीने भुईमुगाला पाणी घालताना शेतकरी दिसून येत आहेत। किटवडे हे तहानलेलेच आहे। 54 वर्षानंतर पावसाने मारली दडी। सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या किटवडेमध्ये टँकरने तरव्याला पाणी देण्याची वेळ आलेली आहे। शेतकरी हवालदिल झालेले आहे। खत व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांपुढे आव्हान असून पावसाच्या अनिश्चिततेमुळे मोठा संभ्रम निर्माण होतोय। संतुलित खत वापराची गरज आहे। पेरणीनंतरच्या खत व्यवस्थापनाचा टप्पा महत्त्वाचा असणार। मान्सूनचा अद्याप सुद्धा रुसवा कायम आहे। खरीपाच्या पेरण्या खोळंबलेल्या असून बळीराजासह सर्वसामान्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। आल्या पावसाच्या मनात तेथे कोणाचे चालेना। शेतबांधावरती नैसर्गिक निविष्ठा निर्मितीसाठी मिळणार 75,000 रुपयांचे अनुदान। नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत अर्ज करा। कृषी विभागाचे आवाहन केले जात आहे। मृग हा कोरडाच। आद्रा नक्षत्राकडे बळीराजाच्या आशा लागलेल्या असून खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपलेली आहे। शेतकरी चिंतातूर झालेले आहे। मृग कोरडा आद्रेकडे आशेने नजर। पावसाअभावी शेतकऱ्यांची वाढली धडधड। माजलगाव तालुक्यावरती दुष्काळाचे सावट असून खरीप हंगाम संकटामध्ये असून मजुरांनाही रोजगाराची चिंता भासत आहे। मोफत बियाण्यांसाठी दुप्पट गाडी भाडे। शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। निलंगा तालुक्यातील 900 शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे। 60 किलोमीटरची पायपीट होते। डेटा उपलब्ध होत नसल्याने धान्य वाटप बंद झालेले आहे। ई पॉस मशीनवरती झळकतोय नो मेनू डाटा फॉर दिस शॉप असा संदेश। कर्जमाफीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। उच्चांकी 97,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या। 2017च्या कर्जमाफीसाठी 200 कोटी रुपये। पंढरपुरामध्ये डाळिंबाला प्रति किलो 180 रुपये असा दर मिळत आहे। चर्चेची पहिली फेरी पूर्ण झालेली असून ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणचे शिष्टमंडळ तेहरानला रवाना झालेले आहे। माझे काय नाही हो धनी सगळे तुमचेच म्हणणारे माऊलीच आता मातीची धनी। हक्काचा दिवा लागला। राज्यातील 31 लाख भगिनीचे सातबाऱ्यावरती कोरले गेले अधिकृतपणे नाव।
स्वागत नहीं करोगे हमारा मान्सून आज मुंबईमध्ये येणार आहे. शिंदेचा षटकार 6 खासदार शिंदे सेनेमध्ये, उद्धव सेनेची दिल्लीमध्ये ताकद घटलेली आहे. 2022 मध्ये सुरू झालेले बंड आता दुसऱ्या टप्प्यामध्ये, असे शिंदे म्हणाले. 97,706 कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणे मागण्या. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. वेळेमध्ये कागदपत्रे अपलोड न केल्याने 31,64,000 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झालेले आहे. 2.25 लाख शेतकऱ्यांनी खरेदी केले अवजारे. कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचनेसाठी नवे विधेयक येणार. पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार विधेयक मांडणार आहे. सरकार सर्व पक्षांना विश्वासामध्ये घेणार. अधिवेशनामध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता आहे. कंपन्यांचा फायदा होतो, आपले नुकसान. पेट्रोल डिझेल दर कमी होणार का? विक्रीवरील मार्जिन संघर्षपूर्व पातळीकडे. सरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि उत्पादन शुल्क कपातीचा परिणाम होतोय, मात्र वाढते खर्च कायम आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची हजेरी असून आलेगाव, वडेगाव परिसरामध्ये वादळासह दमदार पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडेसुद्धा कोसळलेली आहे. पीक विमा कर्जमाफीसाठी अन्नत्याग जनआंदोलन. विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे. मूर्तीच्या पुरामध्ये भरून आज शेतकऱ्यांचा एल्गार. विविध मागण्यांसाठी SDO कार्यालयासमोर उपोषण. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदतीची प्रतीक्षा असून अकोट परिसरामध्ये पंचनामे न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार. पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. कृषी यंत्रे अवजारे खरेदी केली. 12 कोटींचे अनुदान मिळणार तरी कधी? खरीप पेरण्या तोंडावरती आहे. अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे. EKYC सुद्धा केली. 7,000 शेतकऱ्यांना लाभ बाकी असून अकोला जिल्ह्यातील 1.87 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ. 22 जूनपर्यंत सरासरीच्या अवघ्या 4% पाऊस झालेला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सोमवारी तुरळक पावसाची हजेरी लागलेली असून एल निनोचा प्रभाव स्पष्ट आहे. बुलढाण्यामध्ये 6 वर्षातील निचांकी पावसाची नोंद करण्यात आली. लोणार तालुक्यामध्ये पशुधन नोंदणी रखडलेली असून पशुपालकांची चिंता आता वाढलेली आहे. विविध योजनांचा लाभसुद्धा मिळेना. पावसाअभावी संत्राबागा संकटामध्ये असून भुमराळ्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अजूनसुद्धा धावपळ होत आहे. वडेगाव गड परिसरामध्ये सुद्धा पावसाअभावी संकट. पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. वडेगाव गड परिसरामध्ये कपाशीला सिंचनाचा आधार दिला जातोय. जयरामगड परिसरामध्ये कपाशीचे पीक करपण्याची भीती व्यक्त होते. आता उपसा सिंचन बंदीमुळे चिंतासुद्धा वाढलेली आहे. संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची गुंतवणूक आता धोक्यामध्ये सापडणार आहे. ॲग्रिस्टॅग आधार सक्तीचे असून आयकरदाते पेन्शन्स अपात्र ठरत आहे. अहिल्यादेवी होडकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. कारंजा तालुक्यामध्ये 27,960 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती मोठा दिलासा मिळतोय. EKYC सुद्धा बंधनकारक असणार. DCC बँक बिगर शेती थकबाकी व्याज पोहोचले 1,968 कोटी रुपयांपर्यंत. नेते मंडळीच्या युनिटची थकबाकी असून 515 कोटी. व्याजाची रक्कम पोहोचली 1,452 कोटी रुपयांपर्यंत. मृगाच्या हुलकावणीने जूनमध्ये उन्हाळा होतोय. मृग कोरडा जात असून जून महिन्यामध्ये 46 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. मदार आद्र नक्षत्रावरती. मृगाच्या बेडकाचा दगा आता आद्रा नक्षत्राच्या गाढवावरतीच भिजत आहे. करमाळा तालुक्यामध्ये खरीप पेरण्या ठप्प झालेल्या आहे. 49,000 हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आद्रा नक्षत्राची जोरदार सलामी बघायला मिळाली. बळीराजा सुकावला. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला असून नागरिकांची तारांबळ उडाली. चांदवडला पावसाची सरांनी दिला मोठा दिलासा. आठवडे बाजारामध्ये सुद्धा धावपळ झाली. निफाड तालुक्यामध्ये भार नियमन नाही, मात्र खंडित वीज पुरवठ्याचा ताप होतोय. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झालेले आहे. वाढत्या वीज मागणीमुळे सातत्याने होतोय पुरवठा खंडित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरीचे क्षेत्रही घटण्याची शक्यता वर्तवली जाते. मका कपाशीकडे शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. लांबलेल्या मान्सूनचा हा परिणाम होतोय. आतापर्यंत केवळ 1.5% क्षेत्रावरतीच पेरणी झालेली आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा मृगाचा सुखद समारोप. वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे. बळीराजा सुकावलेला असून तलवाड घाटामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पाऊस लांबला तरीसुद्धा क्रॉप पॅटर्न बदलण्याची शक्यता नाही. चिंता वाटलेली असून सुरुवातीचा पेरा दुबारच्या संकटामध्ये. मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
शेतकऱ्यांचा एल्गार बघायला मिळाला. दूध 80 रुपये लिटरने विकणार. वडवणीमध्ये बैठक घेऊन दूध व्यावसायिक एकवटले. जालना जिल्ह्यामध्ये 16.50% जलसाठा असून तहान भागवण्यासाठी पाणी राखीव आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिले जाते. जालना जिल्ह्यामध्ये धरणातील आवर्तने बंद झालेली आहे. पाणी नाही ना धड सावली मिळते. बाजारामध्ये पशुपालकांचे खूप हाल होत आहे. मे महिन्यापासून बोर बंद झालेले आहे. सध्या टँकरवरती मदार, पुरेशी सावली नसल्याने पशुधन सुद्धा उन्हामध्येच. मृग सरला असून जून संपत आला तरी पाऊसच येईना. वालवड परिसरामध्ये पेरण्या सुद्धा खोळंबलेल्या आहे. पुढचे आर्थिक गणित कोलमडणार. सूर्यघर योजनेमध्ये अडथळ्यांचा अंधार येत असून केवळ 58% नागरिकांनाच लाभ मिळतोय. अर्ज 266 तर मंजुरी केवळ 34 जणांनाच मिळालेली आहे. आभाळ रिकामेच असून शेत पडले ओस. परभणी जिल्ह्यामध्ये 43% पावसाची तूट बघायला मिळाली. यामध्ये चिंतेचे ढग दिसून येत आहे. जमिनीमध्ये ओल नसल्याने पेरणी ठप्प झालेली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कर्जमुक्तीसाठी ॲग्रिस्टेक बंधनकारक असून 69,541 शेतकरी नोंदणीपासून दूरच आहे. अदानीसाठी आता 10 युनिट्स 2030पर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. प्रति युनिट 5.30 रुपयांच्या दराने इतक्या क्षमतेने वीज खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. शेतकऱ्यांची कटकटच मिटली. सहाय्यकच आता नोंदवणार पीक पेरा. यंदाच्या हंगामापासून सुरुवात होणार. राज्याच्या संबंधित आयुक्ताचे आदेश देण्यात आलेले आहे. मानव विकास योजनेचा निधी अडलेला असून तुमसर तालुक्यामध्ये 600 विद्यार्थिनी सायकल विना. 10 वर्षांमध्ये प्रतीक्षा कायम असून पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण. वादळी पावसाचा तडाखा बसलेला असून झाडे उन्मडली, कार दबली, बैल ठार झाले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उकड्यापासून दिलासा मिळाला. वीज पोल वाकलेले असून कापूस उत्पादकांसमोर दुबार पेरणीचे संकट मात्र कायम आहे. 125 लाभार्थ्यांना 35 क्विंटल सोयाबीन बियाणे वितरण करण्यात आले. बल्लारपूर तालुक्यामध्ये खरीप हंगामाचे नियोजन केले जाते. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट. पहिल्याच पावसाने उडाली दानादान. वादळी वाऱ्याने हवेमध्ये धुळीचे कण. गडचिरोलीसह आरमोरी, चारमोशीमध्ये बरसल्या हलक्या सरी. पावसाच्या दडीने वाढली चिंता. आरक्षित पाणी वितरणाला ब्रेक लागलेला आहे. 73 प्रकल्पांमध्ये 32% साठा असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांवरती लक्ष केंद्रित होत आहे. प्रशासन ॲक्शन मोडवरती. अवैध दोषावरती कारवाईसाठी पथके. ओम ॲग्रो ॲग्रेनिक्सचा 107 मेट्रिक टन खतसाठा अखेर निघाला बोगस. प्रयोगशाळेचा अहवाल सादर करण्यात आलेला असून केवळ 2% आढळले पोट्याचे प्रमाण. 17,726 शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. PM किसानचे 3.5 कोटी वितरित करण्यात आलेले असून 23वा हप्ता जमा झालेला आहे. मृगाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हुलकावणी असून आद्रकची दबकतच एंट्री. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी. जोरदार पावसाची अद्यापसुद्धा प्रतीक्षा आहे. गतवर्षी पेरू दिले नाही, यंदा पेरलेले उगू देईना. मान्सूनची दडी पडलेली आहे. शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिकाही सुरूच असून खरीप लांबल्याने हंगामच पुढे जाणार. भात रोपांना पाण्याची नितांत गरज आहे. ऐन पावसाळी हंगामामध्ये आंबा फवारणीचे संकट असून आंबा कलमावरती तुडतड्याचा प्रादुर्भाव दिसून येतोय. पालवी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र धडपड सुरू आहे. अखेर मान्सूनचे दमदार पुनरागमन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचे संकट टळलेले असून शेतीकामांना वेग आलेला आहे. पाणीसाठ्यामध्ये सुद्धा होणार वाढ. भात पिकाला मिळणार नवसंजीवनी. मिरज पूर्व भागामध्ये द्राक्षांवरती हुमणी किडीचा धोका वाढलेला असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. द्राक्ष किडीची पक्वता थांबण्याची भीती व्यक्त होते. उमदी परिसरामध्ये चिंतेची कहाणी दिसून येते. ना विहिरीमध्ये पाणी ना शिवारात पेरणी. हंडाभर पाण्यासाठी वाद होतोय. खरीपावरती निसर्गाची टांगती तलवार. भडगाव तालुक्यामध्ये 8,134 हेक्टरवरती लागवड झालेली असून कपाशी, केळी व बागांची पिके संकटामध्ये सापडलेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.